नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण मकर संक्रांतीला केली जाणारी तिळाची वडी करणार आहोत. ही खूप सोपी रेसिपी आहे. फक्त 10 मिनिटांमध्ये ही तिळाची वडी मी बनवलेली आहे. खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळ आहेत हे. तुम्ही या जागी दुसरे तीळ सुद्धा वापरू शकता. आता ही तीळ आपण 3 ते 4 मिनिट गॅसची फ्लेम लो ठेवून चांगले भाजून घेणार आहोत. चांगले भाजल्यानंतर या तिळांचा सुगंध यायला सुरुवात होतो. तसेच या तिळाचा हलका कलर चेंज व्हायला सुरुवात होते. यावेळी गॅसची फ्लेम आपण बंद करायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता तीळ आता चांगले भाजून झालेले आहेत. आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. आता हे ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि याची बारीक पावडर तयार करायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे या तिळाची पावडर तयार झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये मी 1 वाटी गूळ खिसून घेतलेला आहे. शक्यतो गूळ खिसूनच घ्यायचा आहे, जेणेकरून हा गूळ पटकन वितळला जाईल. आता इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार गूळ कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला वडी गोड हवी आहे तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. आता हा गूळ थोडासा मिक्स करायचा आहे आणि यामध्ये मी अर्धी वाटीपेक्षा कमी पाणी घातलेलं आहे. आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि या पाण्यामध्ये गूळ विरघळवून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचं आहे आणि हा गूळ व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. फक्त 2 ते 3 मिनिटांमध्येच हा गूळ व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळून जाईल. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता गूळ आता व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळलेला आहे. आता यामध्ये मी चिमूटभर बेकिंग पावडर घालत आहे. बेकिंग पावडर जर तुमच्याजवळ नसेल तर थोडासा सोडा घातला तरी चालेल. आता बेकिंग पावडर घातल्यानंतर लगेचच गुळामध्ये मिक्स करायचे आहे. बेकिंग पावडर मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता गुळाचा कलर बदललेला आहे. गुळाचा पिवळसर कलर झालेला आहे. फक्त अर्धा मिनिट सतत हलवत राहून ही बेकिंग पावडर गुळामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता पावडर आता मिक्स करून झालेली आहे. आता या गुळामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेले तीळ घालूयात. तीळ घालून झाल्यानंतर इथे तिळासोबतच मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालत आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्याने वडीला खूप स्वाद येतो. तसेच तिळाचा कडवटपणा सुद्धा कमी व्हायला मदत होते. आता हे तीळ आणि कूट घातल्यानंतर पटकन गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता इथे मिश्रण कढईला चिकटण्याची शक्यता असते, म्हणूनच सतत हलवत राहून तीळ आणि कूट गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त 1 ते 2 मिनिटांमध्येच हे मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल. आता इथे मी 1 चमचा तूप घालत आहे. आता हे तूप मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तूप घातल्यानंतर 1 ते 2 मिनिट पुन्हा हे मिश्रण सतत हलवत राहून मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता आता या मिश्रणाचा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. हे मिश्रण आता एकाच जागी एकवटायला लागलेलं आहे. तसेच कढईला सुद्धा चिटकत नाही. म्हणजेच आता वडीसाठी लागणारं परफेक्ट तिळाचं मिश्रण तयार आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात. आता एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आता या प्लेटमध्ये आपण वडीचं मिश्रण घालूयात. या वडीचं मिश्रण थोडंसं चिकटच असणार आहे, त्यामुळे प्लेटमध्ये व्यवस्थित काढायचं आहे. आता हे मिश्रण प्लेटमध्ये काढून झालेलं आहे. मिश्रण काढल्यानंतर अशा प्रकारे प्लेटमध्ये थापायचं आहे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आपल्याला जितकी जाड वडी हवी आहे त्याप्रमाणे हे मिश्रण पसरवायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण आता व्यवस्थित पसरवून झालेलं आहे. इथे भाजून घेतलेले थोडेसे तीळ मी बाजूला काढून ठेवले होते. आता हे तीळ गार्निशिंगसाठी आपण वरून पसरवून घेऊयात. पसरवून झाल्यानंतर अशा प्रकारे हाताने वडीवरती थापायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित ते चिकटले जातील. आता ही प्लेट 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायची आहे. 10 मिनिटांनंतर हे मिश्रण व्यवस्थित सेट होणार आहे आणि 10 मिनिटांनंतर आता इथे आपण वडी कट करायला घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या वडीचा आकार ठेवू शकता. तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे आपली वडी कट करून झालेली आहे. तुम्हाला मी इथे एक वडी काढून दाखवतो. तुम्ही ते पाहू शकता खूप सुंदर अशी वडी तयार झालेली आहे.
चवीला तर खूपच उत्तम आहे. एकदम खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही सुद्धा घरच्या घरी ही चविष्ट वडी बनवून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.